2020 ला जेव्हा कोरोना आला तेव्हा पंढरीची वारी कॅन्सल झाली. त्यामुळं तो एक सर्व भाविक भक्तांसाठी एक भावुक क्षण होता. तेव्हा कवी संघर्षण यांनी एक खूप सुंदर कविता लिहिलेली आहे की वारकरी विठुरायाला हक्काने म्हणतोय की पंढरीच्या विठुराया कसं काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणतोस, खरं आहे का? म्हणजे यंदा आम्ही विठू आणि रखमाईला पाहायचं नाही. अरे लेकरांनीच रे कसं काय आपल्या आईबापाकडे यायचं नाही? पंढरीच्या विठुराया यावर्षी नाही येत. मग डोळे झाकून घेतो, पण नुसतं श्रीहरी जरी म्हटलं ना की तुझा चेहरा येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरंच जमेल का? आणि पंढरी जर नाही गजबजली तर तुझा जीव रमेल का? पंढरीच्या विठुराया यावर्षी वाईट वारी नाही ना, हे वाईटच झालं. पण तुझं दर्शन मात्र देवा गावोगावी झालं. होतास की रे तू त्या दवाखान्यात असा उभा टाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपीई किट घातलेला. बंदोबस्ताला पण होतास देवा खाकी वस्त्र घालून, कचरा पण उचललास की रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे, आणि एवढं सगळं करून सुद्धा सीमेवर पण लढलास रे. तू इतकं सगळं करतोस ना देवा, तुझं नाही चुकत रे. युग 28 उभा पाय नाही का दुखत रे. पंढरीच्या विठुराया यावर्षी नाही येत, मग तुला आराम देतो. वारकरी हक्कानं म्हणतोय की पंढरीच्या विठुराया यावर्षी नाही येत, मग तुला आराम देतो. पण पुढच्या वर्षी मात्र तुझी वारी करूनच येतो. तेव्हा मात्र भक्तीच्या गर्दीच्या मनात कसलीच भीती ठेवू नको, आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा आणि आतुरता त्या चंद्रभागेच्या स्नानाची, आणि या सगळ्यांवर एकसलस ते म्हणजेच ज्ञानपा तुकाराम नामाची. ठरलंय मग पंढरीच्या विठुराया पुढच्या वर्षी येतो मग. पण तोवर मात्र आपल्या भक्तांकडे असाच लक्ष ठेव बघ. तोवर मात्र आपल्या भक्तांकडे असाच लक्ष ठेव बघ.